श्री स्वामी समर्थ. फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. तो म्हणजे आज आहे भावाची हळद. अचानक माझं थोडं काम निघालं, त्यासाठी मला बाहेर जावं लागत होतं. पप्पांना म्हटलं, पप्पा मला थोडं सोडून या बाहेर. पप्पांनी ड्रायव्हिंग केली आणि आम्ही निघालो कोवाडला जाण्यासाठी. कोवाडमध्ये थोडं माझं काम होतं म्हणून. पण समतनं गाडीमध्ये शांत बसत नव्हता. तो खूप मस्ती करत होता. समतला माहिती होतं पप्पा आहेत म्हटल्यावर मम्मी काय ओरडणार नाही, त्यामुळे त्याची मस्ती जास्त चालू होती. आणि आज ना सगळे हळदीसाठी ना सगळे पाहुणे आले होते. सगळे माझे भाऊ, बहीण, वहिनी, दादा सगळे आले होते. त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. आम्हाला आठवत पण नाही की सगळे आम्ही एकत्र कधी भेटलो होतो. आणि आज लग्नाच्या निमित्ताने सगळे एकत्र भेटलो आहे. आणि आज खूप मस्ती मजाक चालणार आहे आमची. हा आहे नवरदेव, हळदीसाठी रेडी झालेला आहे. त्याने पहिला पूजा करून घेतली आणि तो मस्त रेडी झाला. त्यानंतर बाहेर इकडे ना कासारणी आली होती बांगड्या भरण्यासाठी. खूप गर्दी होती. मला पण बांगड्या भरायच्या होत्या, पण माझा काही नंबर येत नव्हता. आणि सांगितल्याप्रमाणे स्वामी आजारी आहे आणि त्याची खूप किरकिर चालू आहे. त्याला ताप सारखा येतो आहे आणि तो कोणाकडे जातच नाही आहे. मला सोडून कोणाकडे जातच नाही आहे. त्यामुळे सगळा माझा मूड ऑफ झालेला आहे. त्यानंतर मी पण चुडा भरून घेतला. मी माझ्या लग्नामध्ये चुडा भरलेला, त्यानंतर हे फर्स्ट टाईम आता मी चुडा भरते. स्वामीला ना सारखा ताप येतो. आता पण त्याला तापच आलेला आहे. त्याला औषध दिले आणि बसवले. घरात काही ना काही कार्यक्रम असेल ना तर मुलांना असं काहीतरी होतं. आणि मी खूप वेळा ऑब्झर्वेशन केले. त्याने आता पण म्हटलं भावाची हळद आहे, लग्न आहे, मस्त एन्जॉय करूया. पण अचानक स्वामीला ताप आला आहे आणि तो अजिबात राहत नाही मला सोडून. त्यामुळे हे एक नवीनच पराक्रम करून ठेवलं आहे मी. मला ना लग्नामध्ये लेहंगा घालायचा होता वरातीसाठी, पण मी तो लेहंगा अल्टर करायला दिला आणि तेव्हा ट्राय करत होते की मला प्रॉपर बसतो की नाही. त्यानंतर तो काढताना ना एक स्वामी रडत होता आणि ते काढत होते, पण त्याचं खेचला गेला आणि त्याची जीप जी चेन आहे ना ती तुटली. त्यामुळे ह्या ताई मला हेल्प करतात ते चेन लावण्यासाठी. सगळे ना अशी मेहंदी का काढत होते ना ते मला आज समजलं, कारण मला मेहंदी काढायला टाईमच भेटला नाही स्वामीमुळे. आई झाल्यानंतर ना ही अशी मेहंदी काढायला लागते हे आत्ता मला समजलं. स्वामीचे पप्पा आले होते मुंबईवरून आज हळदीसाठी आणि स्वामी त्यांच्याकडे गेला तेव्हा थोडा मला टाईम भेटला. मी पण छान असे रेडी झाले, एक दोन फोटो क्लिक केले स्वामीला घेऊन. स्वामी ड्रेस पण चेंज करत नव्हता. त्यानंतर हळदीची तिकडे तयारी चालू होती. सगळ्यांनी येल्लो कलरची साडी घातली होती. सगळे छान वाटत होते येल्लो. आमच्याकडे ना अशी पद्धत आहे की लग्नासाठी ना 5 होळे असतात, जे की नवऱ्याची कामं असतात, त्याची पूजा विधी असतात, ते सगळं करतात. पण गाणी म्हणतात. तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का? नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय. श्री स्वामी समर्थ.